नमस्कार, मी ठाणे महाराष्ट्र येथून सत्यजित अभय कुमार शहा. गेली 5-6 वर्ष जे मी ELM म्हणजे इक्विटी लिटरसी मिशन अथवा आपल्या शुद्ध मराठीत ज्याला समभाग गुंतवणूक साक्षरता मोहीम जी मी सुरू केली आहे, तर त्याच्या अंतर्गत मी गेले 7-8-9-10 दिवस जे काही छोटेखानी व्हिडिओ माझ्या यूट्यूब चॅनलला अपलोड करतोय किंवा टाकतोय. तर त्या त्याच मालिकेमधला आजचं जे आहे, आजचा जो व्हिडिओ त्याचं शीर्षक आहे म्युच्युअल फंड विरुद्ध इक्विटी इन्व्हेस्टमेंट किंवा म्युच्युअल फंड आणि समभाग गुंतवणूक मध्ये काय काय फरक आहे. आता म्हणजे मला बाकीच्यांचं माहित नाही. माझी गुंतवणूक पहिलं तर मी बाकी कशातही गुंतवणूक करत नाही. ना माझी सोन्यात आहे, ना माझी चांदीत आहे. हा, मी काही पूर्वी घरं घेतलेली, तर ती मी आता विकून टाकणार आहे. कारण मला गेल्या अनेक वर्षात कळालंय की मला समभाग गुंतवणुकीतून जेवढा परतावा मिळतो ते मी बघितलं घर किंवा हे अशा ह्याच्यात मिळत नाही. असो, अनेकांना कळत नाही की ते कशात गुंतवणूक करतायत. त्यांना अगदी 5-7-8% सुद्धा ते खुश असतात. मी एका महत्वाच्या म्युच्युअल फंड मध्ये कारभार करणाऱ्या, म्हणजे ज्याला म्युच्युअल फंड विकणाऱ्या आणि अतिशय हुशार माणसाला विचारूनच ही माहिती काढलेली आहे. आणि हे जी माहिती सांगतोय ही मी फक्त तुमच्या निदर्शनास आणून देतोय की तुम्ही पण जर असं काही करत असाल अथवा तुम्ही म्हणता आम्हाला माहित नाही. कारण अनेकांनी मला तर काय सांगितलं की आम्हाला आमच्या आईवडिलांनी असलं काही शिकवलं नाही. तर तुम्हाला ही याची माहिती व्हावी म्हणून मी हे सांगतोय. आणि दुसरा एक छोटीशी विनंती आहे. मी बघितलंय आणि अनेकांनी मला सांगितलं की मी ज्या प्रकारे ज्या विषयांवर समजावून सांगण्याचा प्रयत्न करतोय, म्हणजे ज्या प्रकारे मी समभाग गुंतवणूक साक्षरता मोहीम मी चालवली आहे, म्हणजे सामान्य नागरिकाला सुद्धा समभाग गुंतवणूक काय आहे हे कळावं, हे फार कमी लोक युट्यूबवर करतात. आणि मला काय वाटतं, असे अनेक लोक आहेत की ज्यांना ही साधी माहिती सुद्धा नाहीये. तर हे कृपया माझे व्हिडिओ तुम्ही लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्याला सबस्क्राईब करा. आणि सबस्क्राईब केल्यावर जी बेल आयकॉन येते त्याला क्लिक करा. आता हे काही मुद्दे बघा. मी इथे म्हटलंय की हे खालील काही मुद्दे ज्याचा फायदा किंवा हे सगळे फायदे म्युच्युअल फंड मध्ये मिळतात का. पहिलं, बोनस शेअर्स. म्युच्युअल फंड मध्ये कधीच बोनस शेअर्स देत नाहीये, पण इक्विटी म्हणजे समभाग गुंतवणुकीत मिळतात. आत्ताच HDFC बँकेने एकाला एक बोनस दिला. म्हणजे आता ज्याच्याकडे 100 शेअर्स आहेत त्या 100 शेअर्सला रेकॉर्ड डेट नंतर 200 शेअर्स होणार. हा असा कधी फायदा म्युच्युअल फंड मध्ये होत नाही. स्टॉक स्प्लिट सुद्धा होत नाही. आता BEML ची उद्या मीटिंग आहे, बोर्ड मीटिंग. तर ते किती प्रमाणात स्टॉक स्प्लिट देणार आहे हे कळेल आपल्याला. 10 रुपयाचा फेसबुक असतो, त्याचा 5 रुपये करतात किंवा 2 रुपये करतात किंवा 1 रुपये करतात. जर उद्या BEML ने एकाला 10 दिला तर त्यांचा एक शेअर 10 शेअर मध्ये रूपांतरित होतील. म्हणजे माझ्याकडे समजा आज 100 आहेत तर माझे 1000 शेअर्स होऊ शकतात. जसं आता नुकतंच काही महिन्यांपूर्वी बजाज फायनान्सनी बोनस सुद्धा दिला, एकाला 1 आणि एकाला 5 असं स्टॉक स्प्लिट दिलं. त्याचा तर ज्याच्याकडे 1 शेअर होता बजाज फायनान्सचा त्याला 10 शेअर्स मिळाले. राईट्स इश्यू देत नाहीत म्युच्युअल फंडमध्ये. म्युच्युअल फंडमध्ये डिमर्जर होत नाही. आता जसं एक डिमर्जर झालं, सिमेन्स लिमिटेडनी सिमेन्स एनर्जी इंडिया लिमिटेड हा समभाग
बाहेर काढला आणि ज्यांच्याकडे सिमेंट्स आहे त्यांना तो फुकट मिळाला. अथवा ITC लिमिटेडने ITC हॉटेल्स लिमिटेड हा समभाग डिमर्ज केला. म्हणजे मूळ कंपनीतून तो बाहेर काढून दुसरी कंपनी ITC हॉटेल्स लिमिटेड अशी बनवली आणि ज्याच्याकडे 10 ITC आहेत त्याला 1 मिळाला. त्याच्यानंतर अनेक जण म्हणजे अनेक कंपन्या त्यांची जी सबसिडरी असते त्यांचा IPO परत घेऊन येतात. उदाहरणार्थ बजाज फायनान्सनी त्यांच्या छायाछत्रेखाली असलेल्या बजाज हाऊसिंग फायनान्स ही कंपनी वेगळी काढली, IPO काढला. तर त्या IPO मध्ये पण ज्यांच्याकडे बजाज फायनान्सचे शेअर्स होते त्यांना हक्क तत्वाने शेअर्स म्हणजे त्यांना जे IPO मध्ये त्यांना हक्क दिला. म्हणजे काही शेअर्स हे त्या लोकांना मिळाले आणि म्हणजे ते अप्लाय करू शकत होते त्या कॅटेगरीमध्ये आणि काही पब्लिकमध्ये. म्हणजे असं दुहेरी फायदा. त्याच्यानंतर आमच्यावर काम सुरू आहे त्याच्यामुळे थोडासा आवाज येईल आणि मी जरा उशिरा चालू केलं. स्पेशल डिव्हिडंड म्युच्युअल फंड मध्ये मिळत नाही, मी वेगात सांगतो. त्याच्यानंतर इथे शेअर होल्डर्सना डिस्काउंट कुपन मिळतं. म्हणजे मला पूर्वी मिळायचं बाटाचे शेअर्स होते तर मला डिस्काउंट कुपन मिळायचं की मी बाटाचे जे पादत्राणं आहे त्याच्यावर 20 का कितीतरी डिस्काउंट होता. हे तुम्हाला त्याच्यावर मिळत नाही म्युच्युअल फंडमध्ये. त्याच्यानंतर आता इथे कसं आपल्या समभागात उदाहरणार्थ शक्ती पंप्स अक्षरशः मल्टी बॅगर झालाय, बजाज फायनान्स मल्टी बॅगर झालाय, असे अनेक शेअर्स आहेत. ज्याने विप्रो घेतलेले ते मल्टी बॅगर झाले, भरपूर परतावा देतात. असं काही म्युच्युअल फंड मध्ये दिसून येत नाही. त्याच्यानंतर तुम्हाला आता जर मला समभाग विकायचा आहे, मला जो भाव दिसतो त्या भावाला मी विकू शकतो. पण म्युच्युअल फंड मध्ये कसं असतं ते काहीतरी संध्याकाळी 4 का 4:30 ला जो भाव असेल त्या म्युच्युअल फंडचा NAV त्याला तुम्ही विकू शकता. त्याच्यानंतर मी जे बघितलंय म्युच्युअल फंड मध्ये तुम्हाला चांगल्या म्युच्युअल फंड मध्ये सरासरी 15 ते 20% तुम्हाला परतावा दरवर्षी मिळतो. पण इथे समभागात तुम्हाला 80-90-100% सुद्धा परतावा मिळतो. त्याच्यानंतर म्युच्युअल फंड मध्ये एक्सपेन्स रेशो आणि अजून एखादा काही रेशो असतो, त्याच्या नावाखाली तुमच्याकडून काही खर्च वसूल केला जातो, म्हणजे तुमचा NAV कमी होतो. पण ते तसं शेअर्स मध्ये होत नाही. त्याच्यानंतर ही एक गोष्ट अनेकांना माहित नाही की लोक म्हणतात मार्केट कोसळलं, युद्ध झालं, हे झालं की समभाग कोसळतात. फक्त समभागच कोसळतात असं नाही, म्युच्युअल फंडची सुद्धा NAV कमी होते. तर हा माझा एक तुम्हाला साक्षर करण्याचा प्रयत्न होता. कारण मी बघितलं बहुसंख्य जणांना माहीत नसतं म्युच्युअल फंड काय आहे. नुकताच आता काही 7-8 दिवसांपूर्वीच मी 2 का 4 जणांशी बोलत होतो. त्यांना म्हटलं तुम्हाला माहिती आहे का की दररोज तुमच्याकडून ती काही ठरावात म्हणजे ती एकदम कमी असेल रक्कम पण दररोज कापली जाते. त्यामुळे आम्हाला माहित नाही. म्हटलं कोणी सांगितलं नाही सांगितलं. एकाने म्युच्युअल फंड विकला तर आज मग त्याला काहीतरी ती NAV सांगितली, पण त्याने विकल्यावर त्या किमतीच्याही कमी त्याला किंमत मिळाली. म्हणजे माझं काय म्हणणं, तुम्ही कुठेही गुंतवणूक करा, मला काय बॉम्बे स्टॉक एक्सचेंज किंवा NSE काय पैसे देत नाही की मी हे समभाग गुंतवणुकीविषयी लोकांना सांगतोय. पण तुम्हाला काहीच माहित नाही आणि अनेक जण रडतात आम्हाला वडिलांनी शिकवलं नाही. मी माझ्या परीने प्रयत्न करतोय की तुम्ही थोडे तरी सज्ञान व्हा. गुंतवणूक करायची असते ही हायेस्ट ROI साठी, हायेस्ट रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट.
मग तुम्हाला काहीच शांतपणे बसून म्हणजे 6-8 महिने 10 महिने मी झोपणार, 12 महिने सरळ बँकेत जायचं, FD मध्ये 6%, 6.5%, 7% शांतपणे बसायचं. पण नंतर रडायचं नाही, माझा खर्च वाढलाय पण इथं मला काही परतावाच मिळत नाहीये. हाच माझा प्रामाणिक प्रयत्न आहे की लोकांना सगळं नीट कळलं पाहिजे. तर तुम्ही आणि तुम्हाला आता आज जर आवाज नीट नाही आलाय तर तुम्हाला ही माहिती हवी असेल तर मला मी माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये संपर्क क्रमांक वगैरे दिलेत. मी ती लिखितमध्ये माहिती तुम्हाला पाठवू शकतो आणि मी माझ्या व्हॉट्सअपला दररोज 5-10 स्टेटस टाकत असतो, ज्याने सुद्धा बहुतेक वेगवेगळ्या प्रकारची माहिती मिळते. तर ती तुम्ही कृपया मला व्हॉट्सअप करा, तुमचा क्रमांक मला मिळेल, मी तो सेव्ह करीन आणि मग तुम्हाला माझ्या व्हॉट्सअपवरचे स्टेटस पाहायला मिळतील. नमस्कार. माझं एकच म्हणणं आहे, कृपया तुमचा पैसा अशा ठिकाणी गुंतवणूक करा ज्याच्यातून तुम्हाला चांगला परतावा मिळेल. इंग्रजीमध्ये म्हणजे वॉरन बफेनी सांगितलंय की ॲसेट क्रिएट करा, वेल्थ जनरेट करा. धन्यवाद.